बॅट्समन तुमच्याच बॅटीने खेळणार आहे, लवकरात लवकर तुमच्या बॅटीशिवाय कुठचा बॉल मारू शकत नाही. आणि हा विकेट. महापुरुष क्रिकेट संघ कृपया आपल्या क्षेत्ररक्षण सजावून घ्यायचं आहे. स्वामी समर्थ क्रिकेट हा पावनाई संघाचा पहिला विकेट गडी बाजाला. या 2-3 मॅच मध्ये चांगली गोष्ट बल्लेबाजी केली होती. आता 31 बरोबर 31 गेलेला हा आणि हा स्वर चेंडू चांगली बॉलिंग करतायत. गोलंदाज कोण आहे? गोलंदाज कौस्तुभाचं ड्रॉप झालेले आहे सचिन सावंत आणि पंच एक धाव घोषित करत आहे. फलंदाज सचिन आणि प्रणित धाव संख्या झालेली आहे ती एक गडी बाद. चांगली गोलंदाजबाजी करतायत ते. ऋषिकेश कौस्तुभ सावंत आणि छक्का मारून आउट झालेला आहे. निर्धावाचा चेंडू. आता आपल्या मैदानामध्ये उतरले आहेत ते निशांत सावंत. श्रीदेव गांगेश्वर. पुढील होणारा जो सामना आहे तो श्रीदेव गांगेश्वर विरुद्ध 1 ओव्हर 2 गडी बाद 1 धावा. दोन्ही जिंकण्यासाठी 3 ओव्हरमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. ती निशाण यांनी ती पूर्ण करावी. यांनी माईकशी संपर्क साधावा. श्रीदेव गांगेश्वर श्री पाडगेश्वर क्रिकेट संघ आणि पुढे जे आहे ते ब्राह्मणदेव ए आणि ब्राह्मणदेव बी. आपले आनंद सावंत आणि मयूर गव्हाणकर यांनी माईकशी संपर्क करायचा आहे. आणि संतोष गावकर आणि पाडगेश्वरचे मला वाटतं मालकर असतील संघ मालक. दोघांनी लवकरात लवकर माईकशी संपर्क करा पुढील नाणेफेकीच्या कौलासाठी. धाव संख्या पण जास्त नाही पण गडी मात्र जास्त बाद होत आहेत. कौस्तुभ सावंत यांचा आपल्याला बॉल उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षणाचं हे केलेलं आहे. फाडगेश्वर अक्षय माळकर फाडगेश्वर क्रिकेट संघ कृपया माहिती संपर्क साधावा. अक्षय माळकर आणि उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण. प्रेशर आलेला आहे. धाव संख्या झालेली आहे ती 4. एका षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा झालेल्या आहेत. बल्लेबाज अतुल सावंत एक काढला तरी पुढचे गोलंदाज आहेत ते किरण सावंत. फलंदाज आहेत सचिन सावंत. चांगली गोलंदाजी चालली आहे ती आतापर्यंत आहे. आणि एक करण्यात आलेली आहे ती बॅटीला बॉल न लागता सुद्धा एक धाव भेटलेला आहे. महापुरुष क्रिकेट संघ स्कोर झालेला आहे 2. पुढचा चेंडू सचिन सावंत यांना आणि निर्धावाचा चेंडू टाकलेला आहे गोलंदाजाने. उत्कृष्ट गोलंदाजी. दुसऱ्या ओव्हरचे 3 बॉल झालेले आहेत आणि धाव संख्या आहे 2. धाव संख्या वाढवायची आहे. आणि सचिन सावंत बॅट्समॅनला काही समजत नाहीये. एका धावेसाठी त्यांचे कोच पण भरपूर टेन्शन मध्ये आहेत. मैदानामध्ये 1000 प्रेक्षक उभे आहेत. आणि संघाची धाव संख्या झाली आहे फक्त 2. 1 धाव निघालेली आहे सदर डोवर. आणि विकेट या ओव्हर मध्ये 3 विकेट घेतलेले आहेत त्यांनी.
पुढील चेंडू सचिन सावंत या सदर चेंडूवर एक धाव निघालेली आहे. प्रणित सावंत याने उत्कृष्ट फटका मारला. 2 रन झालेले आहे. एक धाव निघालेली 2 आहे. धावा 12 5 विकेट. चेंडू टाकलाय. 12 बॉल 12 सामना रोमांचक स्थितीमध्ये चाललेला आहे. पावना विरुद्ध श्री स्वामी रवळनाथ. स्ट्रायकर आहेत ते पाटवाडीचे धडाकेबाज फलंदाज निशांत सावंत आणि नॉन स्ट्रायकर आहेत ते समीर वांगणकर. खरोखरच रोमांचक स्थितीमध्ये सामना आला होता. 24 बॉल 14 रन पाहिजे होते आणि आता 12 बॉल 12. बॉलर मध्ये विनायक सुर्वे, स्ट्राईक होण्याचे निशांत सावंत. बघूया 12 बॉल 12 रन. प्रणय गोलंदाज आहेत. प्रणय अद्याप सामना पावना विरुद्ध श्री स्वामी रवळनाथ. 12 बॉल 12. गोलंदाज प्रणय सावंत उत्कृष्ट टप्पा मारलेला आहे. 1 रन घेतलाय निशांत सावंत यांनी. संयमाची गोलंदाजी करतायत निशांत सावंत. 11 बॉल 11 धावा. 11 बॉल 11 धावा. आउट. अशा प्रकारे केलेला आहे त्यांनी उत्कृष्ट फटका मारला. विकेटच्या बाहेर फलंदाज बाद झाले. रोमांचक स्थितीमध्ये चाललेला सामना. 10 बॉल 11 रन. 6 विकेट गेलेले आहेत. पावडाई संघाचे 6 विकेट गेलेले आहेत. पुढील कर्णधाराने याकडे लक्ष द्यावे. 6 विकेट गेलेले आहेत. मनीष सावंत. बॅट्समनचं नाव सांगा. प्रणय वांगणकर. रोहित. 10 बॉल 11 धावा. खरोखरच रोमांचक स्थितीमध्ये चालत सामना. पावना विरुद्ध श्री देव रवळनाथ. विनायक सुर्वे उत्कृष्ट गोलंदाजी करतायत. आणि फलंदाज धावबाद झालेला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. चेंडूवर धावची. खरोखरच गजाची गोलंदाजी करतायत. का नो बॉल आहे. बॉल काउंट झालेला आहे. रन नाही आहे. 1 रन. पुढील फलंदाज केतन वांगणकर. प्रणय वांगणकर, मनीष सावंत यांना वाईड चेंडू डिक्लेअर केलेल्या पंचांनी. एक धाव. अशी स्थिती आलेली आहे. 9 बॉल 10 धावा आणि संघाचे 7 विकेट गेलेले आहेत. 9 बॉल 10 धावा. बॅट्समनचं नाव आहे विशाल सावंत. पुढील चेंडू मनीष सावंत यांना 2 धावा पंचांनी डिक्लेअर केलेल्या आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतायत ते श्री स्वामी रवळनाथ संघाचे खेळाडू. खरोखरच रोमांचक सामना चालतोय. 2 धावा मिळाल्या आहेत संघाला. हे 3रं षटक चालू आहे. 9 बॉल 10 धावा. रोमांचक सामना. विनायक घडलेला आहे आणि असा उत्कृष्ट खरोखर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण श्री स्वामी रवळनाथ संघाचं. खरोखरच गच्चाळ्याची फलंदाजी करतायत ते पावणे संघाचे खेळाडू. खरोखर मिराकल घडलेला आहे. 8 बॉल 10 धावा. खरोखरच या ठिकाणी शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना जाणार आहे. विनायक सुर्वे यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. 8 बॉल 10 धावा. 8 बॉल 10 धावा. निशांत सावंत यांनी हलक्याने कट करून 1 रन घेतलेला आहे. सगळी जबाबदारी आता निशांत सावंत यांच्याकडे. पाटवाडीचे उत्कृष्ट असे फलंदाज मानले जातात. बरोबर पूर्ण गाजवलेलं आहे वांगणीचं. 7 बॉल 9 धावा. हलक्याची कट करून 1 रन घेतलेला आहे. षटकाची समाप्ती झाली आहे. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 6 धावा. 6 बॉल 8 रन. 6 बॉल 8 रन. 8 विकेट गेलेले आहेत. 6 बॉल 8 रन. अत्यंत रोमांचक सामना चाललेला आहे. पावना विरुद्ध टीम स्वामी रवळनाथ. खरोखरच
क्रिकेटचा शेवटचा चेंडूपर्यंत जोपर्यंत मॅच संपत नाही तोपर्यंत कोणी जीत पराजित होत नाही ते या सामन्यात दाखवलेले आहे. 24 बॉल मध्ये 14 धावा पाहिजे होता. आता 6 बॉल मध्ये 8 रन पाहिजे आहेत. 8 विकेट गेलेले आहेत. सगळी जबाबदारी निशांत सावंत यांच्याजवळ आहे. बघूया काय करतायत. आणि संघाकडून चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते निलेश गवाणकर. 3 सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे त्यांनी. 6 बॉल 8 रन. 6 बॉल 8 रन. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून चौथं षटक घेऊन येत आहेत निलेश गवाणकर आणि त्यांचा सामना करतील निशांत सावंत. 6 बॉल 8 रन. आणि फलंदाज बाद होता निशांत सावंत. खरंच उत्कृष्ट अशी गोलंदाजी निलेश गवाणकर यांच्याकडून. खरोखरच रोमहर्षक पद्धतीने चाललेला हा सामना. संघाचे 9 खेळाडू बाद होत आहेत आणि आता येतात ते वाहिनी गावचे खरोखरच वरिष्ठ असे खेळाडू भरत गवाणकर. काका विरुद्ध पुतण्या अशी स्थिती झालेली आहे. काका विरुद्ध पुतण्या. काका विरुद्ध पुतण्या कोण जिंकते बघूया. काका विरुद्ध पुतण्या कोण जिंकते बघूया. आणि कॉमेंट्री पण पुतण्याच करतोय त्यांनी लक्षात घ्या. बघूया काका विरुद्ध पुतण्याची बरोबर योगा घेत आहे. उत्कृष्ट मारलेला चेंडू आणि धावतायत. एक रन घेतलेला आहे. खरोखर भरत गवाणकर यांचे खूप शर्तीचे प्रयत्न आणि 1 रन पण काढलेला त्यांनी. वाहिंगणी गावचे एक वरिष्ठ खेळाडू. एक मिनिट. 4 बॉल 7 रन आणि 9 विकेट गेलेले आहेत. 4 बॉल 7 रन. 4 बॉल 7 रन शेवटची विकेट आहे. चार बॉल 7 रन. फटका मारलेला आहे आणि गोलंदाजी करून श्री स्वामी रायनाथा संघ विजयी झालेला आहे. अत्यंत खराब फलंदाजी केली ती पावनाई संघाने आणि नॉकआउट झालेला आहे. खरोखरच 24 बॉल मध्ये 14 रन पाहिजे होता परंतु त्यांनी संयम दाखवला असता संघ जिंकला असता. परंतु खरोखर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण गोलंदाजी केलेली आहे ती श्री स्वामी संघाने. आणि आता झालेला सामना कोण जिंकला रे. स्वामी रवनाथ संघ विजयी झालेला आहे. आता कोण आहे. लिहायला घेऊन या. होणारा सामना आनंद हे यो ना सामन्याला सुरुवात करायची आहे.
महेश सावंत कुठे असेल ते लवकरात लवकर मंडळाशी संपर्क करावा इथे या लवकर. मगाशी म्हणते झालं काय झालं माहित नाही मला काय झालं. त्याला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच पंच ओ पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन्ही संघाच्या कर्मचारी आपले आता होणारा सामना ठीक आहे. तुम्ही चालू करा. सामना चालू करा. चला पुन्हा एक 10 बॉल 18 रनांची आवश्यकता. मैदानामध्ये चला पंच चालू करा. 6 बॉल 18. ब्राह्मणदेव आणि ब्राह्मणदेव हे नाबा हे कोण घेऊन नाही आहे बाबा सामना चालू करायचा नाहीये आणि इथे लिहायला कोण नाहीये हे कोण आता होणार हॅलो 18. 6 बॉलात 13 धावांची गरज. 6 बॉलात 13 धावांची गरज. हॅलो आता होणार सामना हॅलो इथे स्कोर कार्ड लेण्यासाठी कोणतरी यायचं आहे इथे परत सामना चालू करण्यात येईल. महेश सावंत यांनी लवकरात लवकर प्लेयरांपाशी यायचं आहे. राईटवर मारा. ऋषी सावंत फलंदाजी करताना जिंकण्यासाठी बॅट्समन कोण पण आहे. स्ट्राईक नॉन स्ट्राईक 4 चेंडूने 8 धावा. निखिल कांबळी 4 चेंडूने 8 धावा. स्ट्राईकला आहे ते ऋषिकेश सावंत. पुरुषाचे गोलंदाज कुणाल 4 चेंडू 8 धावा. आणि एक अंपेअर नॉन स्ट्राईकचा अंपेअर कुठे आहे. 4 चेंडूने 8 धावा. काय अंपेअर चेंडू चौकार. 3 चेंडू 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. वाईंग आणि मळवडीचे गाजलेले फलंदाज ऋषी सावंत. चौकार मारून संघाला विजयाच्या छायेमध्ये नेताना ऋषी सावंत. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत कुणाल. पुढील चेंडू कुणालचा. सामोर येते ऋषी सावंत. संघाला टिप्पट. बॉलर आहे तो सर्वेश पाटवाडी. गोलकी लावली नाही गोलंदाज सर्वेश. त्यांना ऑलराऊंडर मानावं लागतं. आणि मिलिंद नॉन स्ट्राईकला आहे ते मिलिंद.
2 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. चांगला चेंडू. 2 चेंडू 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. गोलंदाजी करतात ते कुणाल आपल्या आनंद संघासाठी. सावंत यांचे हुकमी एक्के आहेत ते सर्वेश सावंत आणि निखिल आणि हा सावंत. चेंडू. रुपयानी बरोबर चांगली विजयाचा चौकार मारून संघाला विजय करून दिलेला आहे. स्वामी समर्थ संघाने खरोखर आपली बॅटिंग दाखवून आपल्या संघाला विजय प्राप्त केला, तो म्हणजे ऋषी सावंत. आता त्या मॅचचा मला वाटतं